कांताय कल्याणगुणैकधाम्ने नवद्युनाथ प्रतिमप्रभाय नारायणायाखिलकारणाय श्रीप्राणनाथाय नमस्करोमि। नारायणं गुणैः सर्वैरुदीर्णं दोषवर्जितं ज्ञेयं गम्यं गुरुंश्चापि नत्वा सूत्रार्थ उच्यते। अभ्रमं भङ्गरहितम् अजडं विमलं सदा आनन्दतीर्थमतुलं भजे तापत्रयापहम्। भवति यदनुभावादेडमुकोऽपि वाग्मी जडमतिरपि जन्तुर्जायते प्राज्ञमौलिः। सकलवचनचेतो देवता भारती सा मम वचसि निधत्तां सन्निधिं मानते च। अस्मद्गुरुसमारम्भां टीकाकृत्पादमध्यगां श्रीमदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां। विद्यायां विबुधाचार्यं वेदज्ञानाब्धिचन्दिरं दुर्मतध्वान्तमर्तण्डं सत्यध्यानमुनिं भजे। पञ्चाशद्वर्षपर्यन्तं सततं रामपूजकः श्रीसत्यप्रमोदगुरुराट् भासतां नो हृदम्बरे। बन्धुस्त्वं गुरुरिष्टदैवतमिति त्वत्पादपङ्केरुहं प्राप्तं मां परिपालयेति सततं याचे निबद्धाञ्जलिः। चित्तं मद्गुणदोषचिन्तनविधौ नूनं मनं मा कृथाः। श्रीसत्यात्मगुरो तदङ्घ्रियुगलं हित्वा न मे सद्गतिः। यैरहं शुकवत् सम्यक् शिक्षितोऽस्मि कृपालुभिः तान् वन्दे धेनुपाचार्यान् तत्त्वज्ञानार्थसिद्धये। श्रीगुरुभ्यो नमः। हरिः ओम हरिः ओम हरिः ओम। स्वस्तिस्तु अषेढसन्मङ्गलानि सन्तु। श्लोकैकश्रवणपठनमात्रेण वक्तुश्च श्रोतॄणां निखिलकलिकृतकल्मषापनोदनपटुतरे धर्माद्यखिलपुरुषार्थसाधनीभूते अद्य श्रीमध्वाचार्य चरित्र आणि तत्वज्ञान तथा तत्वज्ञान विषये विवरणारंभे सति किंचित पूर्वकथानुवादः। हरिः ओम हरिः ओम हरिः ओम। कालच्या दिवशी आम्ही अकराव्या सर्गापर्यंत मध्वविजयाच्या 11व्या सर्गापर्यंतचा विषय एका विशिष्ट रूपाने आम्ही बघण्याचा प्रयत्न केला आणि कालच्या दिवशी मध्वाचार्यांच्या शिष्याने विशेष रूपाने बद्रिकाश्रमातून परत येताना जाताना आणि येताना आचार्यांचे अनेक विचित्र लीला अद्भुत लीला जे काय घडले ते वर्णन करीत होते। त्यानंतर शेषदेव सनकादींना सांगत असताना श्री मध्वाचार्यांच्या ब्रह्मसूत्र भाष्य अध्ययन केल्याने किती अद्भुत अनुभव येतो आणि मोक्ष कसे प्राप्त होतो आणि मोक्ष प्राप्त केल्यानंतर तिकडे कसा किती सुख असतो आणि तिकडे अत्यंत सुंदर देव कसे दिसतो असे मुक्तिदायक श्रीमदाचार्यांचा ग्रंथ श्रीमदाचार्य उडुपीत आले वापस
आणि आपल्या गुरुच्या हृदयात असताना गुरुजींना दैवाज्ञा झाली. आचार्य मुख्य पीठाधीश झाले. आचार्यांचे विचार सर्वत्र पसरू लागला. पण त्यावेळी जितके व्यक्ती आचार्याच्याकडून पराजित झाले होते ते सर्व एकत्र आले. जसं आज मोदीला पराजित करण्यासाठी सगळे विपक्ष एकत्र येतात आणि जे काय तोंडात येईल तो बोलतात. असेच मायावादींचा त्यांची सभा अर्थात शैव आणि अद्वैतवादियांचा सभा एक मोठी सभा झाली. त्याच्यात पद्मतीर्थ पुंडरीकपुरी पद्मतीर्थ पुंडरीकपुरी यांच्या अध्यक्षतेखाली मोठी सभा झाली. त्यावेळी त्याच्यामध्ये एक व्यक्ती निवेदन करण्यासाठी उभा राहिला आणि सांगत आहे की आमचा तो अद्वैत आहे, अद्वैतवाद जो आहे ते पूर्वीपासून आलेलं आहे. गौडपादाचार्य, गोविंद भगवत्पाद, त्याच्यानंतर आदिशंकराचार्य इत्यादी अनेक महाविद्वानाने ह्या अद्वैतवादाला त्यांनी पोचलं. आणि आमच्या अद्वैतवादात ब्रह्म एकच अद्वितीय तत्व आहे आणि ब्रह्माला वर्णन करणं हे शक्य नाही म्हणून शास्त्र वेदच सांगते. न इति न इति न इति नेति 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 यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह. त्या ब्रह्माला आम्ही वर्णन करू शकत नाही. कशाला? म्हणजे तो निर्गुण आहे, निराकार आहे. जो निर्गुण आहे, निराकार आहे आणि त्याचे वर्णन आम्ही करू शकत नाही. तो अनिर्वचनीय आहे. हा एक अद्भुत तत्व जो जगाला माहीत नव्हता तो आचार्य शंकराने ह्या जगात प्रस्थापित केला होता. आणि हे नवीन जे मध्वाचार्य आले आहेत, श्रीमदानंद तीर्थ त्यांच्या नाव आहे, ते सांगतात देव आणि जीव दोन्ही वेगळे आहेत, भिन्न आहेत. अरे ह्याच्यासाठी शास्त्राची आवश्यकता आहे का? मी पुरुष, तू स्त्री, दोघे आम्ही भिन्नच आहोत. एक ब्राह्मण आहे, एक क्षत्रिय, एक शूद्र आहे, भेद आहेत. एक वेद आहे, एक स्मृती आहे. हे सगळे प्रत्यक्ष सिद्धच आहे. भेद हा प्रत्यक्ष सिद्ध आहे आणि शास्त्र प्रत्यक्ष सिद्ध वस्तूचा अनुवाद करीत नाही. वेदांत शास्त्राच्या परिसरात असा एक प्रवाद आहे. त्याने असा प्रवाद करून आणले होते की जो प्रत्यक्षाने सिद्ध आहे तो शास्त्राचा विषय होऊ शकत नाही म्हणून. पण आचार्यांचा वाद आहे ज्याच्याविषयी आम्हाला प्रत्यक्ष सिद्ध असून का संशय आहे त्याच्यावर सुद्धा तत्वज्ञान आमच्याला उपयोगी पडेल. प्रत्यक्ष वस्तूंच्यावर विज्ञानच नाही, सायन्स नाही म्हणून असे आम्ही सांगू शकत नाही.
आणि इतकंच नाही, आचार्य शंकराने प्रॅक्टिकल होते नाही का, प्रत्यक्ष सिद्ध जग हे खोटे कसे म्हटले. आणि तो विवरण करणारा व्यक्ती सांगतो की आम्ही जगाला मिथ्या कुठे म्हटलं आहे. जग हे व्यावहारिक सत्य आहे, व्यवहारामध्ये सत्य आहे. पण जेव्हा निश्चित ज्ञान होतो त्यावेळी हा जग सत्य आहे म्हणून तो मिटून जातो. जेव्हापर्यंत मी आणि ब्रह्म वेगळं आहोत असं अज्ञान आहे तिथपर्यंत हे भेद चालत असतो, ही भिन्नता. आणि जग सत्यासारखा दिसतो. जसा समुद्र तीरी किंवा नदीच्या तीरी पडलेला शिंप चमकत असताना दिसतो चांदीच्या सारखा, याला सांगतात व्यावहारिक सत्य. चांदीसारखा दिसतो म्हणून व्यावहारिक सत्य, पण जवळ गेल्यानंतर ही चांदी नाही, हे शिंप आहे असं ज्ञान जेव्हा आम्हाला होतो त्यावेळी रजत ज्ञान निघून जातो. तसेच जेव्हा ब्रह्मज्ञान प्राप्त होतो त्या व्यक्तीला आतापर्यंत मी बघितलेला संपूर्ण जग भ्रामक आहे, मिथ्या आहे म्हणून ज्ञान होतोच. म्हणून व्यवहाराला सत्य मी म्हणून आम्ही सुद्धा म्हणत होतो. अभेद ज्ञान जेव्हा येतो तेव्हा भेदज्ञान आपोआप दूर निघून जातो. असं अत्यंत अत्युत्तम शास्त्र आहे आमचा हा अद्वैतशास्त्र. आणि पद्मतीर्थ आप आमचे अद्वैत मताचे, मायावाद मताचे श्रेष्ठ विद्वान आहात. तुम्हाला माहीत आहे अनेक व्यक्ती निर्गुण ब्रह्मोपासन करून नैर्गुण्य मुक्ती त्यांनी प्राप्त केली आहे. असं असताना सुद्धा, तुमच्यासारखे विद्वान असताना सुद्धा आमचा अद्वैतवादावर तितका मोठा संकट येणं आणि मध्वाचार्यांच्याकडून आमचा पराभव होणं आम्हाला हे शक्य नाही. अद्वैत मताचा खंडन करण्यासाठी सांख्य, योग, नैयायिक, वैशेषिक, मीमांसक, कुमारल भट्ट, प्रभाकर भट्ट आदी अनेक व्यक्तींनी प्रयत्न केला, पण ते अद्वैतवादाला दूर करू शकले नाही. पण आमचं दौर्भाग्य आहे, मध्वाचार्य एकाच वाक्यात, एकाच श्लोकात संपूर्ण अद्वैतवादाचं खंडन करून टाकतात. हे वाद असा आहे. ते आम्हाला विचारतात जगात किती सत्य आहे. आम्ही सांगतो ब्रह्मसत्यम आणि जग ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या, जीव ब्रह्मैव नापरा. त्यावेळी ते आम्हाला परत विचारतात ब्रह्म एकच सत्य आहे, तर तुमचा अद्वैतवाद सत्य किंवा असत्य. आम्ही सांगतो अद्वैतवाद सत्य आहे, तेव्हा सांगतात एक ब्रह्म सत्य आहे, एक अद्वैतवाद सत्य आहे. दोन सत्य झालं, ब्रह्म एकच सत्य तुमचा वाद गेला. दोन सत्य मानला तर ब्रह्म एकच सत्य हा तुमचा वाद निघून जातो, द्वैतवाद सिद्ध होतो. दोन सत्य असे असंख्य सत्य आहेत. असे आमच्या शास्त्राच्या सत्यत्वालाच काही प्रश्न करून आचार्य शंकराने 1.25 लाख ग्रंथ लिखाण केले.
ग्रंथ म्हणजे 36 अक्षराचा एका समूहाला ग्रंथ असं नाव आहे. असे संपूर्ण शंकराचार्यांच्या लेखनीत आलेले ग्रंथ एकत्र आणला तर 1.25 लाख 36 अक्षराचे 1.25 लाख समूह तयार होतो. यत् सपादन तो लक्ष्यम वाक्ये नेके नैक आक्षेपत हर्षतीर्था. हे मध्वाचार्य एकच वाक्याने तुमचा सिद्धांत सत्य आहे किंवा खोटा आहे सांगा. सत्य आहे असेल तर तो 2 सत्य झाले. ब्रह्म एक सत्य, अद्वैतवाद एक सत्य. तेव्हा अद्वैतवाद असत्य असे निश्चित होतो आणि अद्वैतवाद असत्य म्हटलं तर तो वादी कुठे? म्हणून असे सांगतात. तर म्हणून आणि इतकंच नाही, अनेक प्रमाण देऊन ब्रह्माला सगुण, सर्वोत्तम, सर्वश्रेष्ठ, जगतसृष्टीकर्ता, जन्माद्यस्यतः शास्त्रयोनित्वात असे अनेक ब्रह्मसूत्राने ते विष्णू सर्वोत्तमत्व इत्यादी सिद्ध करतात. पहिल्यांदा आमच्या समूहाला भयभीत होऊन हे विष्णू भक्त सुद्धा भस्म धारण करीत होते. आज ह्या नवीन आचार्य आले आणि त्याने सांगितलं नाही, विष्णूचं चिन्ह धारण करा. गोपीचंदन, शंख, चक्र, गदा, पद्म धारण केलेले व्यक्ती आज सर्वत्र फिरत असलेले दिसतात. हे बघून आम्हाला फार संकट होतो. हे पद्मतीर्थ काही करा, जसा पावसाळ्यात ढगापासून भराभर सतत पाऊस पडतो, तसे श्रीमद मध्वाचार्यांच्या आनंद तीर्थांच्या तोंडातून प्रमाणांचे प्रवाह एकावर पावसासारखं पडत असतो. त्यावेळी वादी निवृत्त होऊन जातो. म्हणून काही तर करा, त्यांना पराजित करा. असे तिथे द्वैतवादाचा, मध्वाचार्यांच्या विष्णू सर्वोत्तम वादाचा एक मोठा विरोध सुरू झाला. मोठा वेळ सुरू असताना तो असा निवेदन करून जेव्हा खाली बसला, त्यावेळी दुसरा व्यक्ती उठून सांगतो, हा व्यक्ती त्यांना पराजित करा, वादात पराजित करा असं सांगत आहे. काही चिंता करण्याची जरूरत नाही. आमचा मायावाद शुक्राचार्यांचा सारखा माया विद्येने युक्त आहेत. आमच्याकडे अनेक वाममार्गी तो मंत्रवादी आमच्याकडे भरपूर आहेत. केरळ प्रांतात ह्या लोकांना समोरच्या व्यक्तींना ठार मारण्यासाठी अनेक वाममार्गीय तंत्रांनी युक्त आमच्याकडे आहेत. आम्ही त्यांच्यावर अनेक माया आणि मंत्रवाद करून त्यांच्या तोंड बंद करू, त्यांना ठार मारून टाकू. इतकंच नाही, कोणी घाबरू नका. जिथे ते फिरतात तिथे जाऊन त्यांच्या दोषारोपण करायला सुरू करू, त्यांच्या चरित्रावर दोषारोपण करू.
आणि त्यांचे राहणीमान खोटाचा प्रयत्न, जास्त लोकांच्या हातात पैसा देऊन आणि त्यांना प्रचारासाठी पाठवून राहावं आणि सर्वत्र सांगू लागलो की हे शास्त्रविरोधी आहेत, ह्यांना मारा आणि त्यातून पळून टाका, काय तर करा. जेव्हा वादात आम्ही हरवू शकत नाही, भुजबळाने आम्हाला हरवू शकतो. प्रत्येक गावी जा, साम दान भेद दंड, ह्या अनेक रीतीने ह्या जे काही विष्णू सर्वोत्तमत्ववादी आहेत त्याला पळवून टाकू. जसे आजकालचे विरोधी पक्ष म्हणत आहेत असं ते सुद्धा म्हणू लागले. सर्वसामान्यतः सत्य मार्गाने जाणाऱ्यांचे विरोधी जास्त असतात. नंतर सर्वांनी विचार करून पुंडरीकपुरी, जो स्वतःला वेदज्ञ असे स्वतः म्हणून घेत होता, त्याला त्यांनी तयार केला. तयार केल्यानंतर तो अनेक अद्वैत पंडितांना आपल्या जोडी घेऊन उडपीत आला. आणि पुंडरीकपुरी आणि श्री मध्वाचार्यांच्या मध्ये मोठा वादविवाद सुरू झाला. पुंडरीकपुरी जे काय वाद मांडत होते, आचार्य अनेक प्रमाण देऊन त्यांचे खंडन करीत होते. आचार्य विचारतात, मिथ्या म्हणजे काय? मिथ्या म्हणजे खोटं असं सांगता? तर जग दिसतो, आम्ही अनुभव करतो. त्यावेळी मिथ्या म्हणू शकत नाही. मिथ्येचा अर्थ जगात सत्य आणि असत्य दोन वस्तू आहेत. मिथ्या म्हणजे काय? सत विलक्षण म्हणता. सत विलक्षण म्हटला तर तो आम्ही सुद्धा तो स्वीकारतो. अनेक सत्य जगात आहे. एका सत्य वस्तूपासून दुसरा सत सुद्धा सत्य आहे. सद्विलक्षण आम्ही सुद्धा म्हणतो. असद्विलक्षण मानता. असद्विलक्षण हे सत्य असेल तर ते सुद्धा आम्ही मानतो. दोन्ही रीतीने तो तुमचा वाद प्रस्तुत होत नाही. सदसद विलक्षण म्हणता. सदसद विलक्षण म्हटल्याने तो तेव्हा साध्य विकल असा दोष येतो. जगात वस्तू सत तरी असतो, असत तरी असतो. ससद विलक्षण हा वस्तूच जगात नाही. आणि अनिर्वचनीय म्हटला की अनिर्वचनीय म्हणजे काय? निर्वचनीय असं म्हणता, त्याचं वर्णन भेद करतो. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म अनिर्वचनीय होऊ शकते नाही. निर्वचन असहनशीलत्व म्हणता. तर आम्ही सुद्धा म्हणतो देवाला पूर्ण वर्णन कोणी करू शकत नाही. असे प्रत्येक त्यांच्या वादाला आचार्य प्रमाणप्रसर उत्तर देत त्याला निरुत्तरित केले. त्यावेळी त्याने सांगितलं, तुम्ही माध्व फक्त शास्त्र शिकता, तुम्हाला वेद येत नाही. वेदाध्ययन फक्त आम्हीच लोक करतो आणि वेदाध्ययनात तुम्ही पराजित होता. आचार्य सांगितलं, ठीक आहे. सभेचे लोक सांगू लागले, आचार्य वेद उच्चारण करून वेदाचा विवरण करा. त्यावेळी आचार्य अत्यंत वेदोक्त क्रमाने वेद म्हणू लागले. कुठेही गडबड नाही, अति वेग नाही, अति
वेगहीन नाही, नात्यत्वरा नातिरया, कुठेही स्खालित्य नाही, निस्खलंती. जसा एक सैन्य आपल्या राज्यातून तो स्वारीसाठी निघतो, एकदम धावत जात नाही, हळूहळू सुद्धा जात नाही, वेगाने लेफ्ट राईट करत तसं आगे बढतो, एक सुव्यवस्थित तालाने. एकाच वेळी सर्वांचा हात वरती उठतो, एकाच वेळी सर्वांचा हात खाली जातो, एकाच वेळी सर्वांचा पाय एकाच पडतात, असं सुव्यवस्थित रूपाने त्याचे उच्चारण करून, कंठवर्णाने कंठातून वर्ण उच्चारण, तालव्य वर्णांचा तालूने उच्चारण, असे स्थान प्रयत्न सकट योग्य रीतीने त्याचे उच्चारण करीत करीत वेदमंत्र म्हटले. आणि त्यानंतर षडंगाचे साक्ष देत, वेदाला 6 अंग आहेत: ज्योतिष, व्याकरण, निरुक्त, निघंटु, कल्प आणि मीमांसा इत्यादी अनेक अंगसकट वेदप्रवचन करू लागले. कमीत कमी हा प्रवचन 2 तास चालू होता. संपूर्ण सभा मुग्ध, शांत चित्त होऊन सभा ऐकत होती. सगळे सांगत होते धन्य 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 म्हणून. त्यावेळी सभाने त्या पुंडरीकपुरींना सांगू लागले, पुंडरीकपुरी, चला आपण वेदप्रवचन करा. त्याला वेदाचा प्रवचन येतच नव्हता, तरी सुद्धा अग्निमी ईडे पुरोहितम यज्ञस्य देव मृत्युजम इत अग्निना रयिमश्नवता पोषामेव दिवे दिवे, असे सांगताना अग्निना रयिम अश्नवत असा पदच्छेद केला पाहिजे. पण त्याने अग्नी नार असा पदच्छेद करताना सगळी सभा हसू लागले. हजारो महान महान पंडित तिथे उपस्थित होते. त्यावेळी त्या सर्व उठू लागले. एक सद्य पदच्छेद येत नाही, पदच्छेद तुम्ही काय वाद करता. त्यावेळी पुंडरीकपुरी पराजयात होऊन पळून गेला. त्यानंतर त्यावेळी ह्यांचा अनिती अन्याय बघून सर्व सांगू लागले, प्रत्येक व्यक्ती सांगू लागले, हे मायावत, आपण जगाला खोटे म्हणता, जीवब्रह्माला भेद नाही म्हणता, आणि हा संपूर्ण जग भ्रम आहे म्हणता, जग अज्ञान कल्पित म्हणता, आणि ज्या जगत सत्यत्वाला 4 वेद, महाभारत, पुराण इत्यादी सगळे आहेत, असे असताना त्याला खोटा म्हणता. आता तुमचा वाद उभा राहणार नाही. तुम्ही इतक्या दिवशी लांडग्यासारखं आम्हाला तुम्ही फसवत होते. आता प्रमाणप्रस्थान सांगणारा एक सिंह उत्पन्न झालेला आहे. या सिंहाच्या पुढे तुम्ही उभे राहू शकत नाही. चला पळून जा, असे लोक सांगू लागले. आचार्य सांगतात, नाही, असे निंदा करू नका, आम्ही प्रमाणाने त्याच्यावर चर्चा करू. असे प्रवचन करीत आचार्य एकदा कोडेपाडी म्हणून एक विशिष्ट स्थळात तिकडे आले. कोडेपाडी ग्रामात आचार्य चातुर्मास्यात
असताना त्यांनी आपली सर्व प्रमाण ग्रंथ आणि स्वतः लिहिलेले अनेक ग्रंथ आपला एक अत्यंत प्रिय शिष्य तो लिकूच्या वंशामध्ये उत्पन्न झालेला होता. लिकूच्या तिलकाचा अत्यंत श्रेष्ठ आपला श्रद्धाळू शिष्यांच्या घरी त्यांनी सर्व ग्रंथ ठेवला होता. आचार्यांच्या जोडी समोरच्या व्यक्तींना प्रमाण दाखवण्यासाठी त्यावेळी एका मोठी लायब्ररी होती, मोबाईल लायब्ररी होती. त्यावेळी हा प्रतिवादी यांनी विचार केला, ह्यांची लायब्ररीच पळवली तर नंतर त्याला प्रमाण पुस्तक कुठे आहे ते दाखवू शकत नाही, आम्ही त्यांना पराजित करू शकतो. म्हणून त्यांनी त्या शंकर नावाच्या आपला आचार्यांच्या भक्तांच्या घरातून तो संपूर्ण ग्रंथराशी पळवले. आचार्यांना माहीत झाल्यानंतर आचार्यांनी गृहस्थाकडून त्यावेळी राजा जयसिंहाला ही बातमी त्यांनी कळवली. ही बातमी कळवल्यानंतर तो राजाचे सैनिक त्या चोरांना पकडले आणि सर्व पुस्तक वापस भेटले. तेव्हा आणल्यानंतर आचार्याने सांगितलं, नाही, हे राजाने शोधलेले, राजाकडून तुम्ही स्वीकार करू. त्यावेळी राजाला आपल्या राज्यात एका महान व्यक्तीचे ग्रंथ चोरले जातो, हे माझे चूक आहे म्हणून ते आचार्य जेथे आले त्यावेळी तो आचार्यांच्याकडे आला, शरणागत झाला आणि मला क्षमा करा म्हणून सांगितलं. आमची प्रजा आपला अपमान केला, हे मला मान्य नाही, चला आमच्या राजधानीला चला. आपली राजधानी कबेनाड म्हणून राजधानी होता, त्या कबेनाडला त्यांनी आचार्यांना आदरपूर्वक आमंत्रण केला. आमंत्रण केल्यानंतर आणि तिथे राजाने अद्भुत रीतीने त्यांचा स्वागत केला आणि सर्व राजकीय मर्यादाने त्यांना स्वागत केला आणि त्यांचे प्रसादाची सगळी व्यवस्था केली आणि संपूर्ण ग्रंथराचे आचार्यांना देऊन मी कृतार्थ झालो म्हणून सांगू लागले. असे असताना त्या कबेनाड नावाच्या जागात मदनेश्वर नावाचा एक देवालय होता. तिथे आचार्य त्या देवालयात बसले होते. त्या देवालयात असेच असताना आचार्यांच्या जोडी अनेक ब्रह्मचारी व्यक्ती सुद्धा होते, गृहस्थ होते, वानप्रस्थाश्रमी होते आणि अनेक संन्यासी शिष्य सुद्धा होते. आणि जेव्हा राजा मध्वाचार्यांना सकाळी येऊन बघायला आला, बघतो एक प्रतिसूर्यासाठी कमीत कमी 8-10 फूट उंच, तितकंच समशरीर त्या अद्भुत आचार्यांना बघून की प्रतिसूर्य इथे बसलेले आहेत असा त्याला वाटू लागला. तिथे आचार्यांच्या मध्वविजयामध्ये आचार्यांचे 32 लक्षण कसे काय होते तो त्याच्या वर्णन येतो.
आचार्यांचे नख पद्मरागमणीसारखे सुशोभित होते आणि पायाचा अग्रभाग कासवासारखा होता आणि त्याचे टाच अत्यंत गोल होता आणि त्यांचे पायाचे गुडघेपर्यंतचा भाग अत्यंत कोमल समसमान दिसत होता आणि त्यांचे मांडी देहाला शोभा देईल तसे वर्णन करतात, जसे की हत्तीचा सोंडसारखा होता. त्यांनी भगवा रंगाचा रेशीम वस्त्र धारण केले होते आणि इतका असून सुद्धा त्यांचे पोट एकदम आत गेला होता, थोडा सुद्धा पुढे नाही. अत्यंत पातळ त्याचे पोट, चपातीसारखे अत्यंत पातळ पोट, पण अग्रभाग बलिष्ठ एका व्यायाम केलेले पैलवानसारखं त्यांची छाती होती आणि त्यांच्या बलिष्ठ भुजा, शंखासारखे असलेले त्यांचा गळा, अत्यंत तेजोवान 2 डोळे आणि अग्रभाग चांगला चंपा फुलाचा कळीसारखं त्यांचे नाक, हसनमुख, उभरलेला आणि विशाल भाल आणि केस नसलेला त्यांचे डोका, अर्थात क्षौर करून मुंडित शरीर, त्याच्यावरती गोपीचंदन अक्षता आणि पंचमुद्रा स्पष्ट दिसत होते. जणू विद्यादे देवता चपला पुढे बसला आहे म्हणून राजाला भासित झाला आणि आचार्यांच्या गळ्यात तुळशी माळ सोडून दुसरा कोणताही अलंकार न होता. तशा अद्भुत अजून विस्तार रूपाने वर्णन आहे, वेळ नाही म्हणून मी संक्षेप करतो. तिथे असून अनेक रीतीने त्यांच्या प्रवचन रोज चालू झालं. त्याच गावाचा जवळ एक पेजत्ताय म्हणून एक विद्वानांचा खानदान होता. विद्वानांचा खानदान पेजत्ताय, अर्थात त्याला पेजत्ताय म्हणजे लिकूच असा संज्ञा येते संस्कृतमध्ये. हे आंगिरस गोत्रज सुब्रह्मण्याचार्य म्हणून महान विद्वान होते. इतकंच नाही, वरकवी सुद्धा झाले होते, वादकुशल होते, परम श्रीकृष्ण भक्त होते. पहिल्यांदा अनेक संतांहून मेरून गेले. नंतर शंकर नारायणाचा, अर्थात शंकरास सकट असलेले श्री नारायण मूर्तीची उपासना त्याने केली. हरिहरांच्या अनुग्रहाने त्यांना अद्भुत एक मुलगा झाला. बाल्यपासून अत्यंत विद्वान, एकपाठी, पण त्या काळात प्रचलित असा मायावाद शास्त्र अर्थात अद्वैत शास्त्राचा त्याने अध्ययन केला. त्याची निशित मती तीक्ष्ण बुद्धीला वाटत होता की आमच्या शास्त्रात परस्पर विरोध आहेत, ह्याला उत्तर काय. पण तरीसुद्धा आपल्या पांडित्याने अद्वैत वेदांताचा महान गुरु म्हणून तो प्रसिद्ध झाला. अद्वैताचे जेव्हा कोणीही वाद येत होता, कोणी वाद यांच्या जोडी वाद करून ते पराजित होऊन जात होता. म्हणून अद्वैतवादात अत्यंत श्रेष्ठ व्यक्ती. आपल्या मुलाची उन्नती बघून त्यांचे वडील सुब्रह्मण्याचार्यांना फार आनंद झाला. जेव्हा त्यांचा अंत समय आला त्यावेळी मुलाला एकांतात बोलून सांगितलं,
मुलगा बघ, तू महान विद्वान आहे आणि स्वतः विचार करण्याचा समर्थ आहे. तूच सांग, अद्वैतवादामध्ये किती परस्पर विरोध आहेत. एकाकडे सांगतो एकच ब्रह्मसत्य, पण जगाला व्यावहारिक सत्य म्हणतो. सत्य व्यावहारिक अव्यावहारिक नसतो, एकच असतो. पण दोन सत्य झाला तर अद्वैत कुठे राहिला? आणि उपासना कोणाचं करायचं? निर्गुणोपासना म्हणजे काय? शून्याची उपासना. तर आम्ही बौद्ध झालो. निर्गुण गुणरहितला आकारच नसतो ना. जेव्हा आकार नाही तो तेव्हा उपासना कुठली? आणि उपासना शिवाय सद्गती कुठली? मला तर असं वाटतो, तू सुद्धा बघ, ह्याच्यावर विचार कर आणि एका निर्णयाला येऊन जगाला तत्वज्ञान दे. त्रिविक्रम त्यांचं नाव होता, त्रिविक्रम. आणि आता तो त्रिविक्रम पंडिताचार्य म्हणून अत्यंत प्रसिद्ध झाले होते. आत्तापर्यंत त्याने असलेले 21 ब्रह्मसूत्र भाष्यांचा सखोल अध्ययन त्याने केलं. जसा जसा अध्ययन करू लागले त्यांना मनात विश्वास येऊ लागला, ह्या सर्व भाष्यात परस्पर विरोध आहेत. एक निर्णयात्मक विशिष्टता नाही. फक्त श्रद्धेने आम्ही ह्या ग्रंथांचं अध्ययन करीत आहोत. आणि उपनिषदामध्ये अनेक उपासना सांगितलेल्या आहेत, अनेक रूपवर्णन आलेले आहेत. त्या सर्वांना आम्ही कसं दूर करू शकतो? आणि देव सुखपूर्ण, सत्य ज्ञान अनंत, सत्य ज्ञान सत्यरूपी ज्ञानरूपी अनंतरूपी आहे. त्याला निर्गुण कसे आम्ही म्हणू शकतो? आणि दिसणारा जगाला खोटं असं, मिथ्या असे कसे म्हणू शकतो? आणि जेव्हा अद्वैत ब्रह्म झाला तर रूप नाही, गुण नाही, काही नाही, दगडासारखं. एक बुद्धिमान व्यक्ती स्वतः दगडासारखं होण्यासाठी कोण तयार होतो? दुःखहीनता म्हणजे सुख नको म्हणून असं नाही. दुःखहीनता तर सुख असे अर्थ होत असेल तर सुख प्राप्ती करण्यासाठी रूप नको का? असे अनेक प्रश्न त्याच्या मनात घोळत होते. तितक्यात आचार्य कवेनाडूला आले. त्रिविक्रम पंडिताचार्यांचा बाजूचा गावात. तेव्हा सगळे अद्वैतवादी यांच्याकडे आले. त्रिविक्रम पंडिताचार्य, काही करा, काही करून त्या मध्वाचार्याला पराजित करा. आमच्या तत्वज्ञानाचं संरक्षण करा. त्रिविक्रम पंडिताचार्य नको म्हणू शकत नव्हते, हा म्हणू शकत नव्हते. पहिल्यांदा त्याने विचार केला. ते अत्यंत प्रामाणिक विद्वान होते. पहिल्यांदा आचार्यांचे तत्व काय आहे अध्ययन करू. आणि विचित्रता म्हणजे ह्यांचाच भाऊ शंकराचार्य, चुलत भाऊ, आता सख्खे भाऊ असतील, त्यांच्याकडे आचार्यांच्या संपूर्ण ग्रंथराशी होती. आचार्यांनी सगळं ग्रंथ त्यांच्या घरी ठेवला होता. ते रोज रात्री बसायचे आचार्यांचे ग्रंथ आणि प्रमाण ग्रंथ गुप्त रूपाने अध्ययन करीत होते. तसं अध्ययन करीत झाले. त्यांना वाटला की हा मध्व सिद्धांतच खरा सिद्धांत आहे. प्रत्यक्षाला अनुसरून आहे, शास्त्राला अनुसरून आहे. अग्निम इळे, अग्नीची पूजा करतो म्हणून वेद सुरू होतो. पण जो व्यक्ती नाहीच आहे त्याची पूजा कसल्या? ज्या व्यक्तीला आकार नाही, गुण नाही, शून्य आहे, त्याची पूजा कुठे होऊ शकतो? असे विचार करीत करीत कळत न कळत ते आचार्यांच्या मानसिक रूपाने संपूर्ण शिष्यच झाले. आणि काही दिवस त्याने आचार्य आणि आचार्यांच्या शिष्यांच्या दिनचर्या त्याने अभ्यास केला. अभ्यास केल्यानंतर वाटू लागले
हे अत्यंत व्यावहारिक आहे. आचार्यांचे शिष्य सूर्योदयाचा फार पूर्वी ब्रह्मकाळीच उठत होते आणि संध्यावंदन इत्यादी करून ग्रंथचिंतन करीत होते. तितक्यात आचार्य सुद्धा ब्राह्ममुहूर्तात उठून अनेक रीतीने आपला जप तप सहाय्य करून सूर्योदयाला आपल्या विद्यार्थ्यांना बोलवत होते. मध्यान्नापर्यंत त्यांच्या पाठ प्रवचन चालत होता. मध्यान्ह झाल्यानंतर गृहस्थ शिष्य, ब्रह्मचारी शिष्य, संन्यासी शिष्य सर्व येत होते आणि आचार्य अद्भुत रूपाने विष्णू सर्वोत्तमत्वाचा प्रतिपादन करीत होते. त्यावेळी आचार्य जेव्हा पूजेला बसत होते, सर्वसामान्य पूजा नाही, आचार्यांची पूजा म्हणजे अष्टभावपुष्पांना समर्पण करणं ही आचार्यांची पूजा होती. गुलाब, जुही इत्यादी अनेक फुलं जो आहेत ते जड आहेत. देवाला 8 चांगले गुण आम्ही संपादन करून देवाला समर्पण केला तर तो संतुष्ट होतो. 8 भावपुष्प म्हणजे अहिंसा प्रथमं पुष्पम, पुष्पम इंद्रिय निग्रह, सर्वभूत दया पुष्पम, क्षमा पुष्पम विशिष्यते, ज्ञान पुष्पम, तप पुष्पम, ध्यान पुष्पम तु सप्तमम, सत्यंचैव अष्टमं पुष्पम, एभिस्तुष्यति केशव. देव संतुष्ट होतात 8 गुणाने. हे श्रेष्ठ पुष्प आहेत. अहिंसा, कामक्रोधेचे हिंसेचा अधीन न होणं, ही अहिंसा आहे. जो व्यक्ती काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सराचा अधीन होत नाही, तो देवाला रोज अहिंसा पुष्प समर्पण करतो. इंद्रिय निग्रह हा दुसरा पुष्प आहे. भोगाकडे न वळता त्यागाकडे वळणारा, सर्व भोग त्याग करणारा हा गुण जो आहे, देवाला समर्पण करणारा अत्यंत श्रेष्ठ दुसरा पुष्प आहे. सर्वभूत दया, संध्यावंदन, देवपूजा, वैश्वदेव इत्यादी करून सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, अशी अभिव्यक्ती व्यक्त करणारी उदार भावना जी आहे, सर्वभूत दया पुष्पम. आणि लोक निंदा करतात, टीका करतात, त्याच्याकडे लक्ष न देऊन देवाकडे लक्ष लावणे हीच क्षमा आहे. हा चौथा पुष्प आहे. ध्यान पुष्पम आणि देवध्यान हा 5वा पुष्प आहे. तपपुष्पम, शास्त्रचिंतन हा 6वा पुष्प आहे. ज्ञानपुष्पम, तपपुष्पम, ध्यानपुष्पम, तपपुष्पम, ज्ञानपुष्पम तु सप्तमम आणि शास्त्रज्ञान प्राप्त करणे हा 7वा पुष्प आहे. आणि सत्यंचैव अष्टमं पुष्पम, शास्त्रोक्त विधीने आचरण हा सत्य हा 8वा फूल आहे. अर्थात इतका सद्गुण प्राप्त करणारा व्यक्तीच साधक मानला जातो. हा व्यक्तीच हा जगात अत्यंत श्रेष्ठ साधक मानला जातो. हे पुष्प रोज देवाला ते समर्पण करीत होते आणि शिष्यानं हेच शिकवत होते. त्यांचे शिष्यसुद्धा असेच होते. त्यानंतर मध्यान्ह 1-2 वाजता 1-2 वाजता अल्पाहार, परत पाठ प्रवचन, परत संध्याकाळ झाली संध्यावंदन, सायं संध्यावंदन आणि त्यानंतर परत प्रवचन. रात्री थोडासा वेळ, जितकापर्यंत झोप येत नव्हता आचार्यांचे शिष्य अनेक रीतीने शास्त्रचर्चा करायच्या. असे करीत असताना त्यावेळी आचार्यांची ही आचरण
आणि तत्त्वज्ञानामध्ये एक समतोलन आहे. आचरणामध्ये पूजा करायचं, नंतर बोलायचं की ह्या ब्रह्माला गुणच नाही. गुणच नसले तर पूजा कुठे करायचं, कसे करीत होते? पूजा करणं शक्य नाही ना. तो असे असताना आचार्य विष्णू मंगल देवालयाला आले. त्या गावाचं नाव होतं कुडील गाव. आणि तिथे सुद्धा आचार्यांच्या जोडी चर्चा करण्यासाठी त्रिविक्रम पंडिताचार्य आले. आणि त्यांच्या दोघांमध्ये चर्चा होण्याचा पूर्वी आचार्य प्रवचन करू लागले. आचार्य प्रवचन करीत करीत सांगत होते, अनंत गुण परिपूर्ण वैदिक वेद्य सृष्टिकर्ता नारायणच ब्रह्म आहे. अथा तो ब्रह्मजिज्ञासा, अथ अध्ययनानंतर मंगलप्राप्तीसाठी आता हा मोक्ष देणारा आहे म्हणून विष्णू पूज्य आहे. इतकंच नाही, ब्रह्म म्हणजे सर्वभूतेषु एकमेव ब्रह्मेत्याचक्षते ह्या प्रमाणाने, एष पंथा एतत् कर्म ह्या प्रमाणाने, एष वो ब्रह्म एष वो इत्यादी प्रमाणाने साक्षात नारायण ब्रह्मवाच्य मानला जातो. परमात्रया तन्मावधान यः पार्थिवान् व्योमे रजांसि सत्यम ज्ञानमनंतं ब्रह्म विष्णोर्नुकं वीर्याणि प्रवोचम इत्यादी प्रमाण ह्या ब्रह्माला, नारायणाला अनंत गुणपरिपूर्ण असा सांगला जातो. तावाह एताह सर्वाह रुचा, सगळे शब्द, सगळे रुख, सगळे वैदिक मंत्र, वेदाची ध्वनी आणि ह्याचा साररूप असलेली व्याहृती मंत्र, त्याच्या साररूप असलेला प्रणव मंत्र, प्राण रच इत्येव विद्यात सएव सर्व वेदेढ्या इत्यादी श्रुतीपासून प्रणववाच्य विष्णूचा आहे, व्याहृतीवाच्य विष्णूचा आहे, गायत्री मंत्रवाच्य विष्णूचा आहे. इतकंच नाही, जन्माद्यस्यतः ज्याच्याकडून सृष्टी होतो तोच ब्रह्माचा वर्णन ब्रह्मसूत्रात येतो ना. यो नः पिता जनिता यो विधाता आत्मा वा इदमग्र आसीत स ऐक्षत लोकान सृजत स इमान लोकान सृजत इत्यादी अनेक श्रुती नारायणच विष्णूच सृष्टीकर्ता, स्थितीकर्ता, सृष्टी स्थिती लय नियमन ज्ञान अज्ञान बंध मोक्ष करता असे म्हणून स्पष्ट माहीत असतो. म्हणून आचार्य आपल्या प्रवचनात पुंखानुपुंख एकावर एक प्रमाण देत, ब्रह्म म्हणजे विष्णू नारायण, तोच सर्वोत्तम, तोच सृष्टीकर्ता. आणि असा प्रामाणिक सृष्टीकर्ता व्यक्ती खोटी सृष्टी करू शकतच नाही. म्हणून प्रमाण देतून ही सृष्टी सत्य आहे, हा जग सत्य आहे. आणि निरीश्वर सांख्य म्हणतात की ईश्वर नाही, जड प्रकृती सर्व करते. जड प्रकृती सर्वच करत असेल तर भांडीत डब्यात भरलेले बीज तिकडेच ते वृक्षरूपाने अभिव्यक्त झाले पाहिजे होते. त्यांना पाणी आणि मातीची आवश्यकता कशाला होता? जेव्हा अंकुर रूपाने प्रस्फुटित होण्यासाठी बीजांना पाणी आणि जमिनीची आवश्यकता असते, पण पाणी देणारा कोण? पाणी सर्वत्र कशाला पडत नाही? जगात अव्यवस्थता नाही, एक व्यवस्थित आहे. एक व्यवस्थित असले तर कोणी चेतन पाहिजेच. म्हणून निरीश्वर सांख्य ठीक नाही. आणि तिकडे अनुमान तर्क सर्व सांगितलेलं आहे, वेळ नाही म्हणून मी सांगत नाही.
आणि त्यानंतर सेश्वर सांख्य, ईश्वराला मानतात. स्त्री सृष्टी करणारी प्रकृती, त्याला एक पुरुष पाहिजे गर्भधारणासाठी फक्त बस. त्याचा काही याचं प्रकृती सर्वच करते म्हणून शाक्तमताला स्वीकार करून एक सांख्यमत ते स्वीकार करत होते. त्याने सांगितलं असं नाही, प्रत्येकाला एक चेतन आणि तो सक्रिय पाहिजे. दुधात दूध दही होण्यासाठी एक थोडा दही टाकून त्याला विरजण घालणार एक व्यक्ती पाहिजेच. आपोआप दही होत नाही. दूध आपोआप घट्ट होतो, पण तो विकृत दुर्गंधीयुक्त असतो. येतेन हवाब पंडो भया मंडम भवती, अशी जी श्रुती आहे. द्रव्यम कर्मच कालश्च स्वभावो जीव एवच यदुनुग्रह संती, हे सर्व सांगतात विष्णू स्वतंत्र. म्हणून सेश्वर निरीश्वर सांख्य अत्यंत निरुपयुक्त आहेत. आणि जड प्रकृती अंगांगी चेतन हे सुद्धा योग्य नाही. आणि सेश्वर सांख्य जडालाच करता म्हणतात, ते सुद्धा योग्य नाही. आणि योग आणि वैशेषिक योग सुद्धा फक्त योगाने विष्णू भेटतो म्हणतो, तो विष्णू कोण आहे त्याचे वर्णन त्यांच्याकडे भेटत नाही. त्यांचे उद्देश अस्पष्ट आहे. आणि वैशेषिक नाही आहे का, फक्त अनुमानानेच हे जग सिद्ध होतं म्हणून सांगतात. पण अनुमानसुद्धा अनेक रीतीने व्यभिचरित होते. जेव्हापर्यंत अनुमानाला प्रत्यक्षाची भेट भेटत नाही, जेव्हापर्यंत अनुमानाला वेदांताची भेट भेटत नाही, त्याला अनुमान व्यभिचरित होते. म्हणून वैशेषिक सुद्धा योग्य नाही. इतकंच नाही, वेद असताना फक्त अनुमान प्रमाण मांडणं सुद्धा योग्य नाही. आणि भास्कर सांगतात, देवच परिणमित होऊन जगाच्या रूपाने अभिव्यक्त होतो म्हणून तो परिणामवाद सुद्धा श्रेष्ठ नाही. आणि त्या शून्यवाद ब्रह्मवाद हे सुद्धा श्रेष्ठ नाही. आणि काही व्यक्ती आहेत शैवागम सांगतात, शिवसर्वोत्तम सांगतात. पण शिवसर्वोत्तम सांगणे सुद्धा योग्य नाही. सो अरोदित, तो जन्म घेतल्यानंतर आपल्या क्रोध स्वरूपातून रडू लागले. आणि त्यानंतर तो ब्रह्मदेवाने त्यांना समाधानित केले. यंकामे तंतमुग्रम करणोमी अंबरणी सूक्तात, रुद्र ब्रह्मादिकांना सुद्धा मी काढून दुसऱ्यांना बसवू शकतो म्हणून लक्ष्मीची शक्ती त्याच्याहून जास्त दिसते. आणि तीच लक्ष्मी सांगते, मम योनी अपस्वांत समुद्रे, तो माझ्या गर्तात धरता करता सर्व विष्णूच आहे म्हणून. आणि इतकेच नाही, रुजम द्रावयते यस्मात रुद्रस्तस्मात, संपूर्ण सर्वांचा रोग दूर करणारा म्हणून रुद्र हा नाव सुद्धा विष्णूचाच आहे. असे विशेष रूपाने वैशेषिक निर्गुणत्वाद त्याने खंडन केलं. शून्यवादाचं खंडन त्याने केलं. आणि जेव्हा अद्वैतवादाचं खंडन करू लागले, त्यावेळी त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी त्रिविक्रम पंडिताचार्य पुढे सरकले. पुढे सरकल्यानंतर त्यांच्या दोघांमध्ये अद्भुत चर्चा झाली. त्या अद्भुत चर्चेसाठीच 15वा अध्याय प्रामाणिक रूपाने आहे. आणि त्यांच्यामध्ये जी चर्चा झाली आणि त्या चर्चेतून काय विशिष्ट उद्देश निघाला
आणि आचार्यांच्या तत्वाची विशिष्टता काय आहे, आम्ही उद्या बघण्याचा प्रयत्न करू. उद्या मध्वनवमी, मध्वाचार्यांच्या मध्वनवमीचा उत्सव आमच्या विद्यापीठात साजरा केला जातो. प्रत्येक मध्वाचार्यांना मानणाऱ्यांना साठी हा दिवस त्यांचीच देवदिवाळी आहे. ह्या दिवसात सर्व काम विसरून त्या मध्वाचार्यांची उपासनेसाठी सर्व तयार झाले पाहिजे आणि त्या मध्वाचार्यांचं उपासना तनु मन धनाने केले पाहिजे. आणि उद्या आम्ही वायू अवतार आचार्य असल्यामुळे आणि मध्व शब्द पवमान सूक्तामध्ये 36 वेळा आल्यामुळे आम्ही मध्वनवमीला आम्ही रोज मध्वनवमीच्या दिवशी आम्ही प्रत्येक वर्षी पवमान होम करतो. आपण सर्व मनाने पवमान होमात सामील व्हा. कोरोनाचे अजून जोर कमी होत आहे, पूर्ण कमी नाही झाली, म्हणून एकत्र सर्वांना आणून एकामेकां दुकानात अनानुकूलता करू नये म्हणून आम्ही कोणाला साक्षात आवाहन करीत नाही. शक्यतो उद्या आम्ही ऑनलाईनमध्ये पवमान होम दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करू. उद्याच्या दिवशी पवमान होम करणार आहोत, मध्वनवमी उत्सव करणार आहोत. आपल्या सगळ्यांना आम्ही आवाहनित करतो. मध्वाचार्यांच्या चरित्र अत्यंत विस्तार, हे सकल वादखंडन जे काय मी अत्यंत संक्षेपाने तो आपल्या पुढे मी मांडला. आचार्यांचा ब्रह्मसूत्र भाष्यात, आचार्यांच्या अनुव्याख्यानामध्ये सगळे मतांचे पूर्वपक्ष सिद्धांत पक्ष मोठा चिंतन आहे. ते चिंतन कसे काय आहे ते सर्व आम्ही उद्याच्या दिवशी बघून आपले सर्व श्रद्धासुमन मध्वाचार्यांना अर्पण करण्याचा आम्ही प्रयत्न करू. श्रीकृष्ण अर्पणमस्तु. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. अच्युतानंत गोविंद नामोच्चारण भेट जात नश्यन्ति सकला रोगान सत्यम सत्यम वदाम्यहम. उग्रम वीरम महाविष्णुम ज्वलंतम सर्वतोमुखम नृसिंहम भीषणम भद्रम मृत्युम नमाम्यहम. हरि सर्वोत्तम वायुजीवोत्तम, हरि सर्वोत्तम वायुजीवोत्तम.